आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. ठीक आहे, त्या मुलाबद्दल मला मिनिटाला माहिती देत राहा. तू तिथनं अजिबात हलू नकोस. जे काय होईल ते मला अप टू डेट माहिती दे. ठीक आहे, नीट लक्ष ठेव त्या मुलाकडे. काय अपडेट? आपल्या मालाच्या ओव्हरडोसमुळे एका मुलाला ऍडमिट करावं लागले आणि डॉक्टरांनी त्याला बघण्यासाठी इन्स्पेक्टर जाधवांना बोलवलं होतं. आता थोडे दिवस ट्रक पाठवणं बंद करा, नाहीतर लोक आंदोलन करतील, विरोधी पक्ष मुद्दा उचलतील, पोलीस ऍक्टिव्ह होतील. थोडे दिवस थांबवा हे धंदे. गोडाऊनला कळवा. ठीक आहे तात्यासाहेब. एकदा प्रकरण निवळलं की सुरू करू पुन्हा. दिसत काय फुले? सगळ्यांनी इकडे या. कुठे इथं काहीतरी सांगतोय. सॉरी सर. हे पहा, साताऱ्याचा कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी तुम्ही सगळ्यांनीच खूप कष्ट केलेत, पण आता सातारा जिल्ह्यामध्ये अंमली पदार्थांची तस्करी व्हायला सुरुवात झाली आणि ती गावोगावी पसरतीये. तेव्हा आपल्याला कंबर कसावी लागेल. येस सर. खुसपुडे. येस सर. भारती मॅडम. येस सर. तुमचे इन्फॉर्मन्स कामाला लावा, त्यांची मदत लागणार आहे आपल्याला. हा, येस सर. चला चला सगळ्यांनी कामाला लागा. सर, काय लेटर. बघू. अरे वा, आनंदाची बातमी आहे. मंजू, उद्या स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात तुझा सत्कार होणार आहे. मेडल मिळणार आहे, मेडल. अगं, गाड्या फिरंगीला पकडायला तुझे कष्ट केलेत ना, त्याच्यासाठी पोलीस डिपार्टमेंट तुझं कौतुक करतंय. अगं, काय झालं मंजू? तुझ्या हातून जर काही चांगलं घडलं असेल आणि त्यासाठी तुझं कोणी कौतुक करत असेल तर थोडं आनंदी व्हायला काही हरकत नाहीये. हे बघ, कायम सेल्फ डाऊट मध्ये राहू नकोस. येस सर. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू सर. अभिनंदन. थँक्यू गोलप काका. म्हणजे अगं, तुला मेडल मिळणार आहे, मेडल. म्हणजे कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. लई फाडफाड बोलत होतास ना, मेडल मिळणार आहे काय म्हणून. कळलं आता काय ते. हा मंजू, अगं बोल की. तुला काहीतरी महत्वाचं सांगायचं होतं. अगं मग सांग की. नको राहू दे,
उगाच माझ्यामुळे प्रत्येक वेळेला तुम्हाला त्रास. म्हणजे आता सांगणारच का नीट काय झालंय ते? अगं आई, ते सत्या मम्मी साहेब नको राहू दे. म्हणजे आता सांगतेस का नीट काय झालंय ते? मंजू अगं, आमरे आमरे, अगं, हे बघ ना, मंजूचा फोन आहे. तिकडं काहीतरी झालंय बहुतेक, पण ती मला कायच सांगत नाही बघ. मला का नाही लई टेन्शन आले. तू बोल तिच्याशी तर. हॅलो, काय ग दीदी, काय झालंय? स्पीकरवर टाक. हॅलो. अगं काय नाही. केलंस का लगेच आम्हाला परक? दीदी तुला शपथ आहे बरं का आमची. सांग बरं मला काय झालंय ते. आमरे, दर टायमाला काहीतरी गडबड झाल्यावर तुम्ही फोन करते असं वाटतंय व्हय तुम्हाला? अगं आमरे आई, उद्या झेंडावंदनाच्या कार्यक्रमाला एक लई भारी गोष्ट होणार आहे. काय काय होणार आहे? तुझ्या दीदीचा सत्कार होणार आहे. अगं पण मंजू, मग ही एवढी आनंदाची बातमी सांगाल तू एवढा टाइम कसं पहिला लावलास ग? हा, पण म्हणजे आज का नाही लईच भारी बातमी दिलीस बघ तू. आज आई म्हणून मला तुझा लई अभिमान वाटतोय. वय, पण ह्यो अभिमान वाटायला मला त्या सत्याशी लगीन करायला लागले. त्याचं काय? दीदी तुला अजून पण सत्यदाजी चुकीचे वाटतायत होय? अगं चुकीचं नाही, पण जाऊ दे आता, ह्याच्यावर वाद नको. होय, एवढ्या आनंदाच्या टायमाला उगाच जुन्या गोष्टी नका उघडत बसू. बरं मंजू, तुझं पुन्हा एकदा लई लई अभिनंदन. बरं, आम्ही दोघी बी कार्यक्रमाला येणार आहे बरं का उद्या? येणार आहे म्हणजे यायलाच पाहिजे. भेटू तिथं. होय. काय कॉन्स्टेबल सुनबाई, आज गाडी लयच खुशीत दिसते तुमची. काहीतरी नक्की घडलंय. अय्यो, तुम्हाला कसं कळलं? अगं तुझा चेहरा सांगतोय सगळं. काय झालं? पप्पा, मी त्या गण्या फिरंगीला पकडायची रिस्क घेतली होती ना, त्यासाठी उद्या माझा सत्कार होणार आहे झेंडावंदनाच्या कार्यक्रमात. काय सांगतेस? अगं किती चांगली न्यूज दिलीये. खूप खूप अभिनंदन तुझं, आणि तू हे कौतुक डिझर्व करतेस. पण तुमच्या लेकाला तर तसं नाही वाटत. तो तर नेहमी मला पाण्यातच बघतो. नवरोबानं डिवचलेलं दिसतंय तुला. तसं नाही, पण तुम्ही बघा, उद्या मला जेव्हा मेडल मिळेल ना, तेव्हा त्याचं तोंड नक्कीच पडलेलं असणार. हे बघ मंजू, कुणाला काहीही वाटू देत, पण माझा तुझ्यावर आणि तुझ्या कर्तबगारीवर पूर्ण विश्वास आहे. सत्या काही बोलला ना तरी तो पोत्या मनाचा अजिबात नाही. अगं त्यालाही तुझं कौतुकच वाटतं, पण तो हे कधीच तुला बोलून दाखवणार नाही. स्वभावच नाही त्याचा तसा. ये नेबळट, माझ्या लेकाच्या नशिबाचा पट्ट्याबोळ करायचं मेडल घेतीस होय? ह्या टायमाला मी बी तुझं कौतुक करणार, ते बी माझ्या स्टाईलनं. जा आराम कर. वाघमारे, माझ्या संग बोलायचं काय मीटर टाकलंय का तुम्ही? म्हणजे शब्दा शब्दाला पैसे पडतात होय तुम्हाला? हो, काय बोलायचं असेल तर डायरेक्ट बोला की. ठीक आहे,
कळतंय मला. आज 15 ऑगस्ट आहे आणि आज तुम्हाला बी जायचं असेल ना, मला बी जायचं आहे. कार्यक्रम आहे, तात्यासाहेब येणार आहेत. पण तुमची कमाल आहे, म्हणजे अजून आंघोळ बी झाली नाही आणि वर्दी घालायची गडबड करताय व्हय? तू प्लीज जरा लवकर आवर. हा, तुम्ही आंघोळ करून घ्या, माझं होतं चाललंय, मी जाणार आहे. मग करायचं ते करा तुम्हाला. वाघमारे झालं बघा माझं. झालं? हा झालंय, आवरून घ्या तुमचं. अगं बाई, लाईटीला बी आत्ताच जायचं होतं व्हय? आता मिस्त्री कसं करणार? ओ वाघमारे, मला वाटतं की तुमच्या देशाकडे जरा लईच अपेक्षा आहे. आधी आंघोळ तर करून घ्या, नाहीतर असं पारसं झेंडावंदन केलेलं बरं नाही वाटणार ना. आणि आधीच नाही तर आत्ता वाघमारे वाटला बघा तुम्ही. उलट प्रश्न केलाच पाहिजे होय की नाही? अहो आधी आंघोळ तर करून घ्या. काय लाईटीनं आंघोळ करणार आहे? पाण्यानं करणार आहे ना? आंघोळ करा, मग लाईट आल्यावर इस्त्री करा. कसलं नशीब आहे आमचं. या वाघमारे आता गडबड करणार आणि जसा माझा शर्ट जळाला होता तसं युनिफॉर्म पीस जाळून टाकणार. पण जर यांना माहिती आहे की उद्या आपला सत्कार आहे तर रातच्यालाच तयारी करून ठेवावी ना. उगाच मम्मी नेबळत नाही म्हणत त्यांना. हा ओके. हा ठीक आहे, म्हणजे पेढं 5 किलो आणि जिलबी 6 किलो. ठीक आहे. अहो तुम्ही टेन्शनच घेऊ नका, आपल्या दुकानाची डिलिव्हरी एकदम झटक्यात असते बघा. जिलबी कढईतनं काढल्या काढल्या डायरेक्ट तुमच्या तोंडात पडेल. ओके ओके चालेल. हा ठेवा. जयदीपराव, हे की तुमचा डब्बा. बिझनेसमॅन जयदीपराव. नाही आज नाही, आज मला बाहेरच्या कार्यक्रमाची ऑर्डर आहे. माझं तिकडेच जेवून होईल. नाही होय. कशी दिसते मी? आधी आम्ही कशी दिसतोय ते सांगा. शाळेतल्या पोरीवणी रिबनी लावून येण्या घातल्यात व्हय? आओ मम्मी, आज इंडिपेंडन्स डे आहे ना, तेव्हा इंडिपेंडंट वेळा घातल्यात. गोड दिसते. हॅलो, होय होय सत्य आवरायला लागलाय. बरं बरं पाठवते लवकर. हा हा ठेव. ही घ्या गरम गरम जिलेबी. पप्पा तुम्ही जिलेबी कुठं आणली? चौकात ना. घ्या. इथं स्वतःच्या पोराचं दुकान आहे आणि तुम्ही दुसऱ्याचा धंदा करून आला का सकाळी सकाळी? हा मग स्वतःच्या पोराला पण कळायला पाहिजे की आज धंद्याचा दिवस आहे म्हणल्यावर लवकर दुकानात जावं. ठीक आहे की, सकाळ सकाळ धंदा हुकला म्हणून दुपारी चांगली मोठी ऑर्डर मिळाली का नाही आपल्याला? सपना, मंजू कुठे? तयार होतेत वरती. अगं आज तिच्यासाठी खूप महत्वाचा दिवस आहे. आज तिला मेडल मिळणार आहे. आयो, नेबेटपणाचा बी सत्कार असतोय व्हय? भारीच की. ओ चित्रकार, पण ज्या कामासाठी तिला मेडल मिळणार आहे नाही तो दिस माझ्या लेकासाठी काळा दिस होता. पण असो, आता चित्रकार खुश तर आम्ही ती खुश. बर एक काम करा, तुम्ही ही जिलबी खाऊन घ्या, मी आलोच तिचं अभिनंदन करून. ती आता आवडत असेल ना. मम्मी आपण जायचं का पुढं? मग काय तर अजून किती वेळ घालणार इथं? सवे कवे सपने
तुम्ही तिघी जणी पुढं व्हा. चित्रकाराच्या सुनेचं अभिनंदन करून येते मी आणि तिला बी सोबतच घेऊन येते. ठीक आहे. चालेल, मी बी निघतो. अरे जिलबी खावा, तुम्ही घ्या. अरे खावा. ए माझ्या लेकरा कोकरा वाघरा, झाली का तयारी? होय बघ मम्मी. बलम्याचा फोन येऊन गेलाय. मला सत्य निघाला नाही का अजून? होय, निघतोच आहे काय. नेबलेट कुठे आहे? त्या आंघोळीला गेले. हे काय आल्यात? आजच्या दिवशी बी एवढा टाइम लागतो तुला आवरायला? ते लाईट गेली होती मध्येच. आता लवकर आवर, नाही तर तुझ्यामुळे आम्हाला लेट व्हायचा. वाघमारे मी काय म्हणतोय, तुम्ही पटकन तयार व्हा, म्हणजे मी सोडतो तुम्हाला. नको, तुम्ही वा पुढं, माझं मी येते. थोडी तयारी बाकी. बरं ठीक आहे मम्मी, चल मग आपण निघूया. हा, चल, चल. सत्या, ती मी जरा निवडलं सांगून येते. उगा दरवाजी उघडं ठेवून यायची ती. मी तिच्याशी बोलते आणि मग निघते. हा बरं, मी निघतो मग, लय उशीर झाला. हा जा. सावकाश जा. मी एवढा शर्ट जाळला त्याचा, तरी बी राग न ठेवता माझा युनिफॉर्म अगदी टाप टीप इस्त्री करून ठेवली. आश्चर्यच आहे. नेमका रातच्याला चार्जिंग लावायचं राहील. बलमा, हे बघ, सरकारी कर्मचाऱ्यांवर अजिबात अवलंबून राहू नका. त्यांना त्यांची इतर कामं पण असतात. अरे हातात फुगं घेऊन फिरता वेळ नुसतं लाव, पटपट लावून घे. ताई, जरा लवकर करा, तात्यासाहेब येतील. बलमा, आलं का लक्षात तुझ्या? कुणावर बी अवलंबून राहू नका. सगळी कामं स्वतःची स्वतः करा. हे बघ, चहा, नाश्ता आणि पाणी या तिन्हीची सोय हॉलच्या आतमध्ये करा. कारण म्हातारी माणसं येणार आहेत आणि स्वातंत्र्य सैनिक बी येणार आहेत. त्यामुळे त्यांना कसलीच अडचण नाही झाली पाहिजे. तू काय काळजी करू नको, सगळं व्यवस्थित करतो. नाश्ता पाण्याची सगळी सोय आतमध्ये करतो. तुला मग सगळं झालं, आता 5 मिनिटं सगळं उरकते, काय टेन्शन नाही. काय गोलब साहेब, झाली का नाही तयारी? तयारी होती, आता फक्त विचार राहिले. बरं, इकडे लावून घे ना, तिकडलं झालं ना. लाव रे, पटपट लावून घे. बलमा, तात्यासाहेब कुठपर्यंत आलं? आर फोन केलता मी, पाहू नाक्यावर किती एवढ्यातच आले. बघ तात्यासाहेब आली का? या तात्यासाहेब. कौतुक कौतुक, केवळ कौतुक. अरे अरे, अतिशय उत्तम नियोजन. आमची मुलगी दिसत नाही कुठे? त्यांना आवरायला उशीर होणार होता, म्हणून मी पुढे आलो. सत्या, वैयक्तिक अभिनंदन तुझं मित्रा. माझं अभिनंदन? तुम्हा दोघांमध्ये काही संवाद घडत नाही का? अरे, त्या गाण्या फिरंगीला पकडल्याबद्दल SP साहेब मंजिरीनं सत्कार करणार आहेत, ते पण मेडल देऊन. अच्छा,
ते होय. अहो मग त्यासाठी माझं अभिनंदन कशाला. आता तर 6 महिन्यात घटस्फोट बी होणार आहे आमचा. पुन्हा पुन्हा तोच विषय. इथं पुढच्या क्षणाला काय घडेल काही सांगता येत नाहीत. पण मला अजूनही वाटतं की तू मंजूचं अभिनंदन करायला पाहिजे. चला चला चला. काय मग कॉन्स्टेबल वाघमारे, आज तुमचा सत्कार होणार आहे. गेल्या काही दिवसात लई सण केले तुम्ही, पण आजचा दिवस तुमचा आहे. माझ्या लेकाच्या आयुष्याची माती केल्याचा कसला तोरा मिळवतेस ना, तेच बघते.